आता सकाळची किती वाजलेत? 5:45 वाजलेत. तर आता उज्जैनला चाललोय. आता शिवरवरून निघालोय, आता उज्जैनला चाललोय. तर चला, तिथून उज्जैनची ट्रेन 8:30 वाजताची आहे. तर 8:30 वाजताची ट्रेन आहे. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. तर आता चाललोय उज्जैनला महाकाल दर्शनाला. आता आम्ही उज्जैनला उतरलोय. आता स्टेशनवर उतरलोय. आता चाललोय महाकालचं दर्शन करायला. चला महाकालचं आता बघूया, तिथून टॅक्सी वगैरे भेटते का बाहेरून. तर बाहेरूनच ना टॅक्सी. इथं बघा तुम्हाला सर्व काही पूजेचं सामान मिळणार आहे. प्रसाद वगैरे पुढे पण आहे. थोडं 10 मिनिटं चालत जावं लागते. समोर आहे. साड्या वगैरे सगळं. तर आता आम्ही उज्जैनला उतरल्यानंतर उज्जैनवरून महाकालच्या दर्शनाला 10 रुपये ऑटोवाले घेतात. तर ऑटोचं तिकीट 10 रुपये आहे. काही काही ऑटोवाले 20 रुपये असे सांगतात, पण 10 रुपये घेतात. आता हे बघा, हे पूर्ण मार्केट आहे. उतरल्यानंतर थोडा वेळ चालत जावं लागते आणि पुढे मग महाकालचं मंदिर आहे. आता आम्ही लाईनमध्ये लागलो आहे. महाकालच्या दर्शनाची लाईन आहे. तर खूप मोठी लाईन आहे. तर आज थोडी गर्दी कमीच आहे, त्याच्यामुळे लवकर नंबर येणार असं वाटते. तर लाईन आहे बघा. आता आम्ही लाईनमध्ये लागलो आहे दर्शन घेण्यासाठी. आज गर्दी थोडी कमी आहे. ज्या दिवशी जास्त गर्दी असते ना, तर त्या दिवशी हे सर्व लाईनी ज्या दिसत आहेत ना तुम्हाला, ह्या सर्व भरलेल्या असतात. तर आज गर्दी कमी असल्यामुळे ह्या सर्व खाली आहेत. लेकिन वो अलग तरीके से बनी। अरे कहाँ जा रहे हो? फोटो लेने जा रहे हो? अरे 10 मिनट तो घाट आहे. इथं येऊन आंघोळ करतात. तर आता आम्ही आंघोळ केली घाटमध्ये. इथं येऊन आंघोळ करायची. राम घाट आहे हा. सख्त मना है। अपने वाहन घाट से दूर पार करें। पुलिस आपकी सुरक्षा के लिए है। उस समय अपने सामान को लावारिस ना छोड़े। घाट अरे पोहताना स्टेटस टाकायचा होता. एक मी कपडे काढते पटकन. मी उतरले मंदिरात जायला. पहिलं मंदिर आहे गडकालिका माताचं. आता गडकालिका माताच्या मंदिरामध्ये चाललोय. गडकालिका माताचं मंदिर. तुम्हाला सगळं सामान पण भेटते. तसा काय काय हार फूल ओढणी चुनरी ओटीचा हाँ बताओ. अरे बाबू पसिया महाराज काही करे मी घासले लो. काय करायला लागते ते? कोण दिला? हाव काय? हे घे.
जगन्नाथ धाम मंदिर। हे आहे कालभैरवचं मंदिर। तर आम्ही लाईनमध्ये लागलो आहे, कालभैरवच्या लाईनमध्ये दर्शनाला। कालभैरवचं मंदिर आहे उज्जैन। महाकालचं दर्शन घेतल्यानंतर कालभैरवचं दर्शन तुम्हाला घ्यावंच लागेल, कारण त्याशिवाय महाकालचं दर्शन पावन होत नाही। हे सगळे दुकान आहेत। नाही, अरे महाकाल दारू चढते, दारू चढते ठीक आहे, पण नाही घ्यायचे ना। हे आहेत कालभैरव देव। काय प्रत्येक ठिकाणी कॅमेरा अलाउड नसते ना, त्याच्यामुळे मग ते बरोबर काढायला जमत नाही व्हिडिओ। हे आहे सिद्धेश्वर महादेव। दर्शनाच्या मंदिरात मंगलनाथ मंदिर उज्जैन। हे पार्वती माताचं मंदिर आहे आणि इथं प्रदक्षिणा घालावे लागतात माताला, कारण प्रदक्षिणा घालण्याचं इथं पुण्य आहे। म्हणजे तिथं लिहिलेलं आहे प्रदक्षिणा घातल्याने पूर्ण वृत्ती प्रदक्षिणा आपल्याला फळ मिळते। हे आहेत श्रीकृष्णांची मूर्ती आहे। अष्टमी नवमी दशमी एकादशी को गले में दान करे। इसका स्वास्थ्य खराब हो तो संध्या काल में तांबे के पात्र में रखकर सुबह इसका जल पी सकते हैं। आता हे सर्व बघा परिसरातील सर्व देवी देवतांचे फोटो आहेत। तर आता हे पूर्ण बघा भगवान भोलेनाथ, ब्रह्मदेव, गणपती विष पेल्यानंतर जे विष भगवान महादेव विष घेतात, समुद्र मंथन होते तेव्हा, तर ते सर्व फोटो हे इथं आहेत। तर मूर्ती आहे छान छान महाकालला। तर तुम्ही बघू शकता सर्व बघून काढलेले आहेत। हे बघा भोलेनाथ नागशय्यावर बसलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान मूर्ती आहे महादेवाची। खूप छान असं बनवलेलं आहे।
नहीं यार इतना कितना घूम गया। फुलांचं छान गार्डन आहे, नदी आहे, खूप असं सुंदर बनवलेलं आहे महाकालचं मंदिर की तिथून गेल्यानंतर तुम्हाला किती खूप वेळ लागणार फिरायला आणि खूप छान वाटतं। हे बघा, हे पूर्ण नदी आहे। तर हा आहे आमचा उज्जैनचा प्रवास, उज्जैनचं महाकालचं मंदिर। तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा। तुम्हाला आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जय महाकाल टाईप करायला मात्र विसरू नका। ऊन खूप होतं, त्या कारणानं सारखा मोबाईल गरम व्हायचा, म्हणून काही असे बरेच व्हिडिओ आहेत ते आम्हाला काढायला भेटले नाहीत। तर आता परत प्रयत्न करणार की समजा जर परत गेली उज्जैनला तर नक्कीच काढणार व्हिडिओ। कारण महाकालला पण आतमध्ये दर्शन घ्यायला थोडा प्रॉब्लेमच आहे, कारण दर्शन पण लवकर घेऊ देत नाही, खूप गर्दी असते, त्याच्यामुळे चला पुढे असे करत एक ही दिन नहीं लेना था, कई दिन है, 2-3 महीना है। हे आहे विवाह प्रसंग, शिवलीला, शिवस्वरूप, महादेवाचं स्वरूप आहे, पंचमुखी महादेव। ज़्यादा हुई हो, गलत हो। आई देख रहे भाई उल्लू, गलत है, आई देखिए बहुत खतरनाक होने को हो गया। और पक्षी यार क्या चाहिए ना फोकस में आई देख रहे सीधा पाँव कर बैठ जा, बैठ जा। हे सप्तऋषी आहेत,
7 ऋषीमुनी आहेत ना, ते त्यांचे सर्व मूर्ती इथं आहे बघा. हे सर्व 7 ऋषीमुनी आहेत. सप्त ऋषी म्हणतात त्यांना. हे आहेत सप्त ऋषी. सात ऋषी. हे बघा महादेव. पूर्ण बाजूला पाण्याचे शवारे आहेत. ते कमळाचे फुलं आहेत. त्याच्यामध्ये लाईट, संध्याकाळचे लाईट जेव्हा चालू होतात ना, तेव्हा हे खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस. तसा हे पूर्ण पाणी आहे. हे वाघ आहेत. वाघाच्या तोंडातून पाणी बाहेर येत आहे. खूप छान वाटतं. संध्याकाळचं नाही तर खूप प्रसन्न वाटते. सकाळी पण खूप छान वाटतं इथंसा. हे महादेवाची पिंड आहे. म्हणजे छोटे छोटे जे पिंड असतात ना महादेवाच्या, त्यांच्यापासून बनवलेली ही मोठी शिवलिंग आहे महादेवाची. खूप सुंदर अशी आहे. जवळ जाऊ देत नाही कारण अजून थोडं काम बाकी आहे त्याचं. तर आम्ही दुरूनच मी काढलेलं आहे. तर छोट्या छोट्या महादेवाच्या पिंडीपासून बनवलेली ही मोठी महादेवाची पिंड आहे. खूप सुंदर दिसते. म्हणजे खूपच सुंदर दिसते. आशा करते हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जय महाकाळ टाईप करायला मात्र विसरू नका. असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तर भेटूया चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. आता लवकरच येणार आहे शेगावचा ब्लॉग. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.